प्रसिद्ध शिवव्याख्याते व संत तुकाराम महाराज यांचे 11वे वंश गिरीश महाराज मोरे यांनी आत्महत्या केली। प्रसिद्ध शिवव्याख्याते आणि संत तुकाराम महाराजांचे 11वे वंशज शिरीष महाराज मोरे यांनी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे। आज बुधवारी सकाळी ही घटना उघडकीस आली। त्यांच्या या अचानक घेतलेल्या टोकाच्या निर्णयामुळे देहू आणि वारकरी संप्रदायात मोठी खळबळ उडाली आहे। शिरीष महाराज यांनी अलीकडेच नवीन घर बांधलं होतं। त्यांच्या आई-वडिलांचं वास्तव्य घराच्या खालच्या मजल्यावर होतं, तर ते स्वतः वरच्या मजल्यावर राहत होते। मंगळवारी रात्री ते झोपण्यापूर्वी आपल्या खोलीत गेले, मात्र सकाळी 8:30 वाजेपर्यंत ते बाहेर आले नाहीत। कुटुंबियांनी दरवाजा ठोठावला, मात्र आतून काही प्रतिसाद मिळाला नाही। त्यामुळे जबरदस्तीने दरवाजा उघडला असता ते पंख्याच्या हुकाला उपरण्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले। ही बाब समोर येताच घरातील सदस्यांनी तातडीने पोलिसांना कळवले। पोलीस ही घटनास्थळी दाखल होत प्राथमिक तपास सुरू केला। शिरीष महाराज यांनी आत्महत्येपूर्वी एक चिठ्ठी लिहून ठेवली होती, ज्यामध्ये त्यांनी आर्थिक विवंचनेमुळे आत्महत्या करत असल्याचं नमूद केलं आहे। त्यांच्या मोबाईलमधील सर्व डेटा पूर्णपणे फॉर्मॅट करण्यात आल्यामुळे तपास अधिक गुंतागुंतीचा झालाय। शिरीष महाराज यांचा विवाह येत्या 20 फेब्रुवारीला होणार होता, मात्र त्याआधीच त्यांनी हे टोकाचं पाऊल उचलल्यानं देहूवासियांना मोठा धक्का बसलाय। त्यांच्या अचानक जाण्यानं कुटुंबीय आणि अनुयायांमध्ये हळहळ व्यक्त केली जाते। शिरीष महाराज हे प्रसिद्ध हिंदू धर्मप्रचारक संभाजी भिडे यांच्या विचारांचे अनुयायी होते। ते वारकरी संप्रदायात सक्रिय होते आणि संत तुकाराम महाराजांच्या विचारांचा प्रसार व प्रचार करत होते। शिवशंभो प्रतिष्ठानचे अध्यक्ष म्हणून ते कार्यरत होते आणि हिंदू धर्मावरील अन्याय अत्याचारांविषयी सातत्याने भाष्य करत असत। प्रतिनिधी भैयासाहेब माळी।